काळाची पराकाष्ठाच्या पुढं माणसाची अवस्था होते. सर्व दुःखाला सुख बनवायची ताकद जेव्हा माणसामध्ये निर्मित होते, ज्ञानोबा याला फार गोड सांगतात. माऊली म्हणतात, म्हणे वाचा करणी जयाच्या भजनी देवाची वाहनी ते शरीर जाती क्षणी देवची झाले. माऊली म्हणतात, ज्याच्या मनात आणि मुखात अखंडित भगवंत आहे तो माणूस माणूस नसतोच. आणि जिथे कर्मबंधनच नाही तिथे दुःखाचा व्यवहारच नाहीये. कारण जिथे कल्पना आहे तिथे दुःख आहे. जिथे आयुष्य कल्पना विरहित आहे. कारण आम्ही दुःखी आहोत त्याचं कारण आहे, ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. आम्ही अंधारात कापड हालताना बघितलं तरी आम्हाला साप असल्यासारखी भावना निर्माण होते. कारण मला माहित आहे की आम्ही आयुष्यात कर्म करताना इतकी माती खाल्ली आहे की आम्हाला त्याचं फळ कुठेतरी भोगावं लागणार आहे. संतांच्या ठिकाणी कुठल्याच प्राणी मात्राचं, कुठल्याच कीटकांचं, कुठल्याच पापाचं, कुठल्याच कर्माचं भय नाहीये. कारण आयुष्य असं गेलंय अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता बरं भावना बघा ना, एकट्या दुःख्याचं नाहीये, आनंद आहे, त्रैलोक्यात आहे. आम्ही नाथबाबांना विचारलं, ऐश्वर्य पायदळीत उडवलंय तुम्ही, लोकांनी अपमान करून तुमचं आयुष्य घालवलंय. अहो एका सामर्थ्यवंत व्यक्तीच्या घरात जन्माला आले तुम्ही, आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटी जेव्हा एवढी जागीरदारी तुमच्या घराची. पण एवढं सगळं असताना सुद्धा नाथबाबांसारखी रचना कोणाचीच नाही बरं का. तुम्ही बघा, आपण वैराग्य म्हटलं की तुकोबाराय म्हणतो, आपण ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय म्हणतो, आपण भक्ती म्हटलं की जनाबाई म्हणतो. हे आपली विवेचना आहेत सांगताना कीर्तनकारांची, संतांची. नाथबाबांचं प्रकरण कुठलंही घ्या तुम्ही, नाथबाबांनी काय स्पष्ट करायचं सोडलं. नाथबाबांनी जोहारापासून कोल्हाटींपर्यंत सगळंच सांगितलं. आंधळा पांगळा लुळा वेडा खोळा बर शहाणा सगळंच सांगितलं. येडक्यापासून म्हणजे जी भारूड म्हणा, गवळण म्हणा, कुठलंच प्रकरण नाथबाबांनी सांगायचं सोडलं नाही, विवेचन करायचं सोडलं नाहीये. इतकं बुद्धिवंत असणारं व्यक्तिमत्व जर लोकांचे बोलणं सहन करण्याची ताकद ठेवतं. कारण बघा, सगळ्यात पहिल्यांदा अहंकार जर येतो तो ज्ञानाला येतो. माऊली फार गोड सांगतात, माऊली 23 ओव्या खर्च करतात याच्यावर. ज्ञानोबा फार गोड, ज्ञानोबा म्हणतात, हे शस्त्रे विना साधिती, हे दोरे विना बांधिती, ही ज्ञानी अशी तरी वदती पैज घेऊन. हे जो अहंकार नावाची किंवा कामक्रोध नावाची गोष्ट, षडविकार, हे सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या पाठीमागं लागत असतील तर ज्ञानाच्या. ही जळे विन बुडविती, हे आगे विन जाळीती, ही न सांगता कवळती प्राणी आहे. पण ह्याचा स्वभाव असा आहे, हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयदरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकचे. मग एवढं बुद्धिवंत व्यक्तिमत्व जर समाधानी आहे तर आम्हालाही नवल वाटतं ना. कारण काय, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो समाधानी याची खात्री नाही. कारण लक्ष्मी जरी 14वर रत्न असलं मंथनामध्ये, लक्ष्मी मातेनं ब्रह्माला नाकारलंय, महादेवाला नाकारलंय, विष्णूला स्वीकारलंय. विष्णूकडे ज्यावेळेस हार घेऊन लक्ष्मी माता समोर जाऊन उभा राहतायत, विष्णूने स्पष्ट म्हणावं, तुम्हाला आम्ही आवडतो हे सत्य, पण आम्हालाही विचारा ना, आम्हाला तुम्ही आवडता का. लक्ष्मीला मी आवडतो हे सत्य, पण मला लक्ष्मी आवडत. विष्णूंचं वाक्य बरं का. मग लक्ष्मीनं म्हणावं, देवा पत्नी नाही, दासी तरी कराल की नाही. मग पाय लक्ष्मीचे राहावाई चरणाशी. म्हणजे लक्ष्मीवंत असणारा माणूस समाधानी असेल याची शक्यता आम्ही 100% नाही देऊ शकत आहे. ज्ञानी माणूस समाधानी असेल शक्यता नाहीये. परिपूर्ण असणारं व्यक्तिमत्व समाधानी असेल शक्यता. तुम्ही कस काय बरं समाधानी, नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये येताय तुम्ही. ज्ञानी तर आहात, श्रीमंत तर आहात, पण या सगळ्याच्या पुढे नवल हे आहे, हे सगळं असताना सुखी आहात. कारण काहीतरी असलं की काहीतरी जातं हो. लक्ष्मीचा नियम आहे, लक्ष्मी स्थिरावायची म्हटली, टेकवायची म्हटली की माऊली म्हणतात, जे सुकुळीने आपुली आत्मजासत कुळची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी स्थिरावणारच आहे. तुमच्याकडे दोन्ही आहे, प्लस समाधान आहे. नेमकं या समाधानाचं उत्तर काय आहे. नाथ म्हणतात, माय जगन्नाथ, माझं कोणीच नाहीये, हे मला सत्य माहीत आहे, मी कल्पना विरहित आहे, त्याच्यामुळे मी आनंदी आहे. आणि याच तत्वावर, याच साधनेवर या त्रैलोक्याला आनंदी करायची ताकदही माझ्यात आहे. फक्त ऐकलं पाहिजे. काय ऐकावं. चरणी जगन्नाथ चित्त ठेवले. हे जे सगळ्यात चंचल आहे ना, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा, असं हे जे विचित्र म्हण आहे ना, याला तुझ्या चरणी लावायची ताकद तेवढी निर्माण करून दे देवा.
आणि ही ताकद कधी निर्माण होणार? जेव्हा कळेल की माया जगन्नाथ बाप. पण कोण आहे तो पांडुरंग परमात्मा? कोण आहे तो विष्णू? नेमकं काय ताकद देतो? अहो इतकी ताकद देतो, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. त्याचा निस्त दास म्हणून घ्यावा. माऊली म्हणतात वैष्णवासारखा श्रेष्ठच कुणी नाही. अहो सूर्याला तरी ग्रह नाही, चंद्राला तरी डाग आहे, पण वैष्णवाला डागही नाही आणि ग्रह नाही. असं निकलंकित आयुष्य वैष्णवाचं, जगाचा मालक त्याचा संसार करतो. अजून काय पाहिजे? असं आयुष्य कोणाचं सांगा? द्वारकेचा राणा. बरं साध्या वया भक्ती गाज नाही लाज, काहीच कळत नाही होतो, लाजही बाळगत नाही. अजून काय करावं त्या परमात्म्याने? तुम्हाला काय करायचंय? फक्त चरणी जगन्नाथा एवढं तो करायचंय. बरं परमात्म्यानं काय कमी केलं सांगा? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदा आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप सगळंच होतोस की रे विठ्ठला, काहीच ठेवत नाहीस. मग आम्हाला म्हणायला तरी काय हरकत आहे? आम्ही म्हणतो आमच्यासाठी गोंधळ घालायला विठाईच पुरेपूर आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता, बहिणबंधू राहता. मग माऊली म्हणतात कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी. अनुभव आहे ना दादा, उगच नाहीये. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काय झालं कृष्णा, मी अर्जुन नाही सोडणार बरं तुझा. भीष्माच्या पणाची चिंता कृष्णाला वाटली. कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, अर्थात रूम मध्ये. आपल्या भाषेत झोपला होता अर्जुन. देवाला नवल वाटलं, कॉम्प्लेक्स वाटला. देवाला वाटलं मला भय वाटतंय आणि हे खुशाल झोपलंय. उठवलं अर्जुनाला. बाबा वेडायस की काय? चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, दीडपट सैन्य तुझ्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे, शस्त्र जास्त त्यांच्याकडे, धन जास्त त्यांच्याकडे. चतुरंग सैन्य म्हणजे सोपं वाटतं का? विश्वातलं सगळ्यात मोठं सैन्य त्यांच्याकडे. काय तुझ्याकडं? मी आहे फक्त. उठ बाबा, जागा हो. गुरु आहेत ते भीष्म. त्या भीष्मानी पण केलाय तुला मारायचा. तुला भय कसं वाटत नाहीये एवढ्या संकटात? बरं विचार कर, ज्या लोकांना आपलं मानलंस, ज्या लोकांना गुरु मानलंस, ज्या लोकांना सामर्थ्याने आपलं जवळ म्हणून केलंस, तीच लोक आज तुझ्या जीवावर उठलेत रे. काय होतं ना कधी कधी समाजाने त्रास दिला फार वाईट वाटत नाही, पण ज्या लोकांसाठी आपण केलं त्या लोकांनी त्रास दिला की फार वाईट वाटतं. आणि आशा जोडलेली असते, अपेक्षा जोडलेली असते. देवा कृपाच करायची असेल ना, आई भवानी एवढीच कृपा कर. पुढच्यासाठी मी जीव द्यायला तयार असावं, पण त्याच्या बदल्यात माझ्याकडनं त्याच्याविषयी कुठला स्वार्थ नसावा. एवढं निर्मळ मन आयुष्यात दे, बाकी काहीच नको बघ आई भवानी. एवढी जर सुंदर आयुष्य जगायची पद्धत आम्हाला कळली ना, आम्ही अवघ्याची तळलो की आनंदाची. आता आम्ही आनंदीच असू ग. ही आशा आम्हाला त्रास देते. अर्जुन सांगतात खरं आहे देवा तुमचं. ज्या लोकांना मी जवळ केलं तीच लोक माझ्या पाठीत खंजीर खुपला उभे आहेत, हे माहित आहे की मला. जे मला मारतायत ती माझीच आहेत हेही माहित आहे मला. अरे मग हसतोयस काय बाबा? एवढ्या सगळ्या संकटात चहूबाजूला दुःख आहे तुझ्याकडे, काहीच नाहीये तुझ्याकडे, तरी तुला झोप कशी आली? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं शास्कर. आयुष्यात एवढं उत्तर लक्षात ठेवा. अर्जुन म्हणला विठ्ठला देवा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा. तू जर माझं राखतोय तर जाऊ दे ना, घालून या भार राहिलो. आता माझी चिंता तूच नारायणा, आता माझी चिंता तूच नारायणा, आता माझी चिंता तूच नारायणा, आता माझी चिंता तूच नारायणा. हे रुक्मिणी रमणा वासुदेवा, रुक्मिणी रमणा वासुदेवा, आता माझी चिंता तूच नारायणा, आता माझी चिंता तूच नारायणा, आता माझी चिंता तूच नारायणा, आता माझी चिंता. कर ना विचार, काय करायचंय मला? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये दी. कशावर चिंता करावी मी? का मला आनंद असू नये आयुष्यात? अरे आयुष्यच तसं आहे रे. लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा. अरे तू माझे चित्त तुझे पायी असू दे ना बाबा. दुसरं काही नकोच आहे मला. हे माझं चित्त तुझ्या चरणी लागलं की तू इतकं देतोस ना, चिंताच करू नये. ही आई भावाने एकदा तिची दारं उघडली ना, आम्ही काय चिंता करावी दादा? तिच्या पदरात गेलो. बरं मला आईसारखं हृदय आहे तरी कोणाचं? एवढी सामर्थ्यवंत माय जर पदरात घेत असेल तर काय हरकत आहे?
होतं काय ना दादा, आमच्या अहममध्ये आम्ही देवाला नाकारतो म्हणून आनंद मिळत नाही. बरं, माऊली फार गोड म्हणतात, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःच्या स्वतःला महंत मांडणारी माणसं जन्माला आली. इतकी कल्पना यांच्या आयुष्यात, इतकं असत्य आहे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत तृणकुटा भरिला, हा दंभ रुडविला जगी. दंभ असत्य द्वैत, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल ना. आनंद मिळवायला माणसाची स्थिर स्थिती असली पाहिजे. हे विश्वचे आमुचे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, हे सगळं समान दिसलं पाहिजे. आमचं तसं नाही आहे. आम्ही साहेब आलो की गरीबाच्या पोराला पंक्तीतनं उठवतो, साहेबाला बसवतो, उठ साहेबाला बसू दे. साहेबाला भूक नसती तरी पंक्तीचा मालक म्हणतो, साहेब 2 घास का, 2 घास, 2 घास साहेब, आमच्या घरचं 2 घास साहेब, 2 घास. 2 घासानं काय होतंय, तालुक्याचं खाल्लंय साहेबानं, पोट पुढं आहे त्याचं, असं काय करतो. तुझ्या 2 घासाने काय फरक पडणार आहे साहेबाला दादा. परिस्थिती विचित्र आहे रे दादा. माणसं सहज म्हणतात. मी तुम्हाला खरं सांगू, मी वडिलांसारखे आहात माझ्या. माणसं आता मी माझा पर्सनल अनुभव सांगते, तुमच्या गावातला नाही, पण माणसं माझं कीर्तन ऐकायला बसताना तर लय भारी बसतात. ते बायका तरी माझ्या पार्टीच्या आहेत, बिचारा गोड बसतात महाराज बरं का. ते आपला आनंदाने चेहरा हसमुख असतो सगळ्यांचा. पण काही काही 2-4 जण कीर्तनात माझ्या लय भारी बसतात. तू बोल मी आहे, तू बोल, मी बसलोय तू बोल, मी ऐकतोय तू बोल, येणार नव्हतो मी, तुझं नाव ऐकून आलोय, बोल, बघतोय कशी करते बोल. एकदम ॲटिट्यूडमध्ये ॲरोगंट. त्याचं जज करतात मला, जज. असू द्या रे, आय एम गुड फॉर नथिंग, नसल्यापेक्षा असलेलं बरं. पण एक विचारू का, माझ्या वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात तुम्ही. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही. चुकलं तरी वाजवता. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठेवरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी आई जगदंबे भेटेल, हा विश्वास मी तुम्हाला देते. असू द्या की माझं आगोड कीर्तन सुद्धा तुम्हाला गोड लागेल जेव्हा त्यात भाव तुमचा शुद्ध असेल. जेव्हा तुम्हाला माझी लेक करतीये, माझी बहीण करतीये रक्ताची असं वाटेल. हीच तर नजरेचा दोष आहे. माऊली तेच तर म्हणतात, लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे ज्ञानी झाला असं नाहीये. फार ज्ञान असलं म्हणजे श्रेष्ठ भक्त होतो असंही नाहीये. माऊली म्हणतात, हे समस्तही वासुदेव आईसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच भक्तामध्ये श्रेष्ठ, राव म्हणजे मोठा, श्रेष्ठ, आणि तोच ज्ञानी ज्याला प्रत्येक कणात पांडुरंगाचं दर्शन होतो, तो ज्ञानी अखंडितपणे श्रेष्ठ आहे. प्रत्येक कणात, जात भेद बघून नाही, श्रीमंती गरिबी बघून नाही. नाही तर खरं सांगू का, आमचं सगळं प्रसिद्धीवरच आहे. इमानदारीनं सांगा चास्कर, घरातला गणपती लालबागचा राजा काय वेगळा आशीर्वाद देतो का. पण गर्दी कुठे, VIP पॅटर्न, सेलिब्रिटी पॅटर्न, गर्दी तिकडेच ना. तेवढीच लाईनीत उभा राहून एखादी हिरोईन दिसली तर दिसली, डोळ्याला तेवढंच बरं महाराज. तुम्ही जाता कशासाठी, वेडे आहेत की काय. लय विचित्र माणसं तो. प्रसिद्धीवर देव आहे आमच्याकडे. पण कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण नाही वापरला तर नरकात जाशील. लिहिलंय का कुठे, नाही दिवाळीला मोती लावला नरकात जाशील, आहे कुठे, कुठे अंडरलाईन केलंय, अधोरेखित केलंय. तरी सुद्धा 99% महाराष्ट्र. मी विचार कोण बोलते, 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो, मोती, बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची. म्हणजे विचार करा ना चास्कर, त्रेतायुगापासून चालत आली दिवाळी एका साबणावर नेऊन ठेवली रे आपण. आपल्याकडे भावना, संबंध, प्रेम काही किंमत नाही. आमच्याकडे गणपतीपेक्षा डेकोरेशन इम्पॉर्टंट, भावनेपेक्षा घटाची डिझाईन इम्पॉर्टंट. नाही, कलर विषयी माझं काही मत नाही, घालच महाराज बरं का. तेवढाच दुकानदाराचा धंदा होतोय, अजून काय पाहिजे महाराज. त्या विचारायला तरी काय करू द्या. आणि खरं सांगू का, लग्नाला जाताना जेवढं नटताना त्यापेक्षा जास्त देवाकडे येताना नटा. तो आपला आहे. लग्नात कोण आहे आपलं, बाहेर कुठं नटण्यापेक्षा भगवंतासाठी नटा, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे चांगल्या दृष्टीनं बघणारं नाहीच कोणी महाराज. तुम्हाला खरं सांगते, देवासाठी नटत जा. हा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आणि तुम्हाला म्हणून सांगते, माय तुम्ही गोड आहे, खरंच गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे. हा, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही आहेत. तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा, बाईला पैसा अडका कमी द्या, तुम्ही सोनं नाणं कमी द्या, पण जो पुरुष आपल्या बायकोला 4 माणसात सन्मानानं वागवतो ना, ती बाई त्या पुरुषाच्या घराचं गोकुळच करते. फक्त पोराने सन्मान दिला पाहिजे बाबा, एवढंच आहे, काहीच नाही. वाजवीत जा टाळ्या, तरी आमच्यासाठी पण वाजवत जा. मी बायकांचं सगळं झोमतो, तुम्हाला मान्य आहे आम्हाला. कीर्तन जाऊ द्या, हे लांबल महाराज बरं का. किती विचित्र आहे ना. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवता. बोलायचं फक्त, वागायचं फक्त, ते आम्ही काही नाही आहे तसे, हरकत नाही. होईल हे होईल.
बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही आमच्या. काय आनंद मिळणार आहे आम्हाला, मला काही कळतच नाही. कोण आहे आपण, कुठल्या मातीत जन्माला आलोय, काहीच भान नाही रे. धर्म काय आपला, दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलाद येत आहे अशा हिंदू धर्मात जन्माला आलो. काय नजर पाहिजे दादा आपली, काय भावना पाहिजे आपली, काय परमार्थ पाहिजे आपला. चुकतंय कुठेतरी, हरकत नाही. तेव्हा त्याच्यामुळे कदाचित मी दुःखी आहे. माझ्या दुःखाचं कारण माझं स्वतःचं कर्मच आहे. हां, पण माझ्या आनंदाचं कारण फक्त तू असशील. तुझ्याशिवाय मला आनंद नाहीच आहे. आणि त्याच्यासाठी मला खरं खोटं कळलं पाहिजे. त्याच्यासाठी मला तुझ्याकडे स्थिरावता आलं पाहिजे. तुझ्याकडे स्टेबिलिटी मिळाली पाहिजे. मला किती स्थिरावता आलं पाहिजे, किती. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. स्वतःच्या जीवाच्या पलीकडे तुझ्यावर जीव लागला पाहिजे विठ्ठला. आणि असा एकदा जीव लागला ना, आणि हे करण्यासाठी मला हे मान्य केलं पाहिजे तुझ्याशिवाय माझं नाहीये कोणी. त्याग भूमिका असलीच पाहिजे. हो का, पाहिजे तो त्याग करता आलाच पाहिजे आपल्याला. आपण सगळ्याच गोष्टी मिळवून भगवंत नाही मिळवू शकत आहे. बरं देव देतो बरं का, सांभाळता आलं पाहिजे. देव देत नाही, देव मागण्यापेक्षा खूप देतो. खरं सांगते, आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं मोठं केलं. आज अख्खा महाराष्ट्र पात्रता नसताना आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून काय पांडुरंगानं तरी द्यावं, सांगा ना, किती द्यावं. काय लोक म्हणतात, काय असतं सामर्थ्य, नावलौकिक, प्रसिद्धी, लक्ष्मी, सगळंच दिलं की या सगळ्याच्या उपर जे दिलं ते समाधान, सॅटिस्फॅक्शन. गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, आणि मुखात नाम असल्यासारखं दुसरं वैभव नाही. भगवंतावर विश्वास ठेवल्यासारखं आयुष्यात दुसरा आनंदच नाही. या गोष्टी जर मिळवता आल्या ना, तर आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच आहे देवा. पण होतं काय, आम्ही वीसती इच्छा बाळगतो. परमार्थ करायचा, इच्छा ठेवून स्वार्थापोटी परमार्थ केलात तर ते आनंद नाहीच देणार आहे. कारण 3 शक्ती भगवंताने आपल्याला दिल्या. कळा येथोनी झाली या, विद्या येची केली या, इच्छा ज्ञान क्रिया वियाली है. प्रथम तर इच्छा पाहिजे, कसं करावं याचं ज्ञान पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं ते केलं पाहिजे. योगी नानाम सहस्त्र शुशने गच्छेन पिपलिका अगच्छेन वैन तोपी पद एकम न गच्छती. फार मोठा योगी आहे, त्याला पुढे जायचं म्हणलं 3 पावलं चालावे लागेल की, असं असं तो सहज नाही पुढे जाणार आहे. ज्ञान असू द्या ना, पण त्या ज्ञानाला क्रियेची जोड पाहिजे की नाही, केलं पाहिजे की नाही. नाहीतर ज्ञानोबाराय कशाला म्हणले असते, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेई नगिडी बुडी. त्यांना नसतं का जमलं पांडुरंगाला बोलवायचं. पांडुरंग आलेच की त्यांच्यासाठी समाधीच्या वेळी, आलेच ना. काय गरज होती, कार्य क्रिया फार महत्वाची आहे. बरं अधिकार काय त्या माणसाचा, ज्ञानोबारांचा काय अधिकार आहे दादा. अहो नाथ बाबा स्वतः सांगतात, तुम्हाला पवित्र व्हायला गंगेला जावं लागतं, पण गंगेला पवित्र व्हायला माऊलींकडे यावं लागतं. एवढी ताकद ज्या माणसाची, काय गरज आहे धावपळ करायची. पण तीर्थयात्रा त्यांनीही केलीच ना. कारण आपलं शास्त्र आहे, हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ. हाताला पवित्र करायचं दान करा, पायाला पवित्र करायचंय पदयात्रा करा, मुखाला पवित्र करायचंय हरिनाम घ्या, हृदय पवित्र करायचंय भगवंताविषयी निष्ठा त्या हृदयात असू द्या. त्याच्यासारखा पवित्र माणूसच नाही दादा. तुका म्हणे चित्त करारी निर्मळ येऊनी गोपाळ आहे तेथे. देव ठेवण्यासाठी हे मन पवित्र पाहिजे, हे चित्त तिथं लागलं पाहिजे. केलीच की ज्ञानोबारांनी क्रिया. नामदेवरायांना हट्ट करून ज्ञानोबारा तीर्थयात्रेला घेऊनच गेले. पांडुरंगाला हट्ट केला नामदेवरांनी, देवा मी जात नाही, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. त्यावेळेस ज्ञानोबारांना भगवंताने सांगावं, नामा जाताय कुठे याच्यापेक्षा कोणासोबत जाताय हे फार महत्वाचं. देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे ज्ञानदेव मिथ्या, ज्ञानदेव मिथ्या, तू आणि मी नाही तुझा, तू आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव मिथ्या,
अंतर आहे. नामस्वरूपी फरक आहे फक्त त्यांच्यात आणि माझ्यात, काहीच फरक नाही. ज्या माणसाने ज्ञानाला भक्तीची जोड लावली तो माणूस मीच आहे रे. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. माऊली म्हणतात एकदा भगवंताच्या दारी जावं आणि कळावं देव कोण आहे. देव कोण आहे कळल्यावर कळावं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळावं माझ्यातला मीच माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तर मी नाहीच आहे. मी पतंग तुझ्या हाती असा मी आहे. कोण आहे मी? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदिला माझा. अवतार आहे मी तुझा, काहीच नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णू अवतार सखा नाथबाबा सांगतात रे कोण आहेत ते माऊली. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. नाथबाबांचं मत आहे तिला तुमच्या चरणाशी यावं लागतं. बरं डोळ्याने बघितलं नामदेवराय म्हणतात. अहो ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेलो ना माऊलींसोबत, वाराणसीत पाऊल टाकला, उत्तर काशीला उत्तर प्रदेशामध्ये वाराणसीत पाऊल टाकला मी आणि ज्ञानोबरायांनी. काय कीर्ती सांगू माझ्या माऊलींची. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबरायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. आला समभाव. इथे कुठे मिठी मारताय, जिकडे जाल तिकडे माझा माऊलींचा अंश आहे. अशी एकही जागा नाही जिथं माझ्या माऊलींचा अंश नाही. हे कळणं अवघेची त्रैलोक्य आनंदाची, हे कळलं पाहिजे. सर्वागटी रामदेहा देही. स्वतःची ओळख करता आली पाहिजे बरं का. अंडरस्टिमेट नाही केलं पाहिजे माणसाने. सगळ्यात मोठा भगवंत सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. मी करू शकतो. सगळ्यात मोठा परमात्मा आहे. भय वाटतं कारण पाप आहे. बरीच माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो बसलो नाही. काही म्हणतात बसलो मधनच आलो पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला फार मोठं पुण्य लागतं. हे कोणाचं थोडीच काम आहे. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. माणसं म्हणतात मला हरिपाठ येत नाही. काही स्वाभिमानाची गोष्ट आहे. माणसं म्हणतात ना मला हरिपाठ येत नाही. अरे तू हरिपाठाला येत नाही म्हणून तुला हरिपाठ येत नाही. तू हरिपाठाला आला की तुला हरिपाठ. तू हरीकडे पाठ केली, हरी कसा तुझ्याकडे मुख करेल. तू ही जवळीक साध की. पण किती ताकद आहे. तुम्ही भगवंताकडे 3 पावलं चाला, भगवंत तुमच्याकडे 47 पावलं चालतो. एवढं मोठं मन पांडुरंगाचं आहे. तुम्हाला 3 चालायचेत रे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, याल तरी यारे लागे अवघे माझ्या. संत सांगतात ते कराल तरी की नाही. कारण देवते संत निमित्त त्या. फरक काहीच नाहीये, नजरेचा फरक आहे. आमच्याकडे कीर्तनकार फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर तोही मूर्खच आहे. तिची मन आहे ना डोंट जज बुक बाय कवर, कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हां इथं लय अवघड आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला गोरीच भेटती महाराज बरं का. ते असं प्रेझेंटेशन आहे ना, सरकारी परमनंट आहे असं काय करता दादा. अवघड आहे नाही का. आणि अवघडच आहे. माणसं म्हणत होती पोरींचं अवघड आहे, मला आता वाटतं पोरांचंच अवघड आहे महाराज बरं का. अहो पुरुषांचं मरू द्या, काही काही घरातल्या बायका खतरनाक आहेत. काही काही घरातली बाईच म्हणते रविवार या जा ना की पिंट्याला बी आवडतोय मी चांगलं करते महाराज बरं का. असली बायको भेटणं म्हणजे पापाचं लक्षण आहे की हो दादा. आता हिच्या जिभेला एवढा चटका, ती काय लेकरं बाळांना. आणि ही इतकी चुकीची तुमची ही आहेत ना. तुम्ही इतकं पुढच्या पिढीला नावं ठेवता, इतकं नावं ठेवता. ठीक आहे ओके, आम्ही चुकतो मान्य आहे आम्हाला, पण तुम्हाला हे मान्य नाही की तुमचं बी काहीतरी चुकतंय. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली पोरवाया गेली पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली. बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. असं काय करता बाबा. आम्ही डोळ्यानं बघितलं तुम्ही काय करता ते. होय ग माय.
मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले, ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. तेवढी फक्त पोरच वाया गेली, हो की नाही? आता या म्हाताऱ्या बायका असं दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं, लगा लगा मला बघा करती तरी काय जिंदगीत. होय ग माय, ऍक्सेप्टेड, मान्य करतो आम्ही. तुम्ही काय करता? तुम्ही मिसरी चाळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, हे योग्य? हातवर वास ग त्या मिसरीवालीचा. मला तर फार राग येतो महाराज. तसल्या तोंडानं नातवाचं मच मुख घेते महाराज बरं का. ती नातू म्हणत असेल मला मोठा होऊ दे, सगळा कडता काढतो ह्याचा महाराज. कसं ग माय, धन्य माता पिता नाहीच चालत आहे, माहिती तुम्हाला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, असं नाहीच चालत आहे. पण होतं काय दादा, आम्हाला त्याची खरंच कल्पनाही नाहीये की आम्ही काय करतोय, कुठे चाललंय आमचं. आमची जी अवस्था आहे ना, आम्ही म्हणजे असे भ्रमात आहेत, कल्पनेत आहेत. आमचं कसं आहे, संकल्पे सृष्टी घडी, सवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरी रची. एका मिनिटात आमचं मन आम्हाला राजा करतं आणि एका मिनिटात रंक करतं, आणि आम्ही त्याच्याच तालावर नाचतो. आमचं सगळं मनावर आहे, नाही चालत असं. याला स्थिर करायची ताकद पाहिजे, आणि त्यासाठी एकच पर्याय आहे, सांगड बांधारी पांधारी भक्तीची. सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण वेगवेगळ्या प्रकारची. आता नवविधा भक्तीमध्ये प्रथम जे आपण श्रवण भक्ती मानतो, आपली पद्धत जी आहे ऐकण्याची ती योग्य नाहीये. नळे फुंकले सोनारे असं आपलं काम आहे, हेही नाही चालत. आपली जी साधना आहे, ती मेडिटेशन आहे, तेही योग्य नाहीये. हे बघा, परमार्थ कसंही करा तुम्ही गोंधळ घाला, तुम्ही भजन करा, तुम्ही काकडा करा, तुम्ही हरिपाठ करा, तुम्ही भागवत करा, तुम्ही रामायण करा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही पखावाज वाजवा, तुम्ही गायन करा, कसाही परमार्थ आहे. बघा, सगळ्यात लवकर जर देव कुठं येत असेल ना, तर संगीताने येतो. सगळ्यात लवकर देव कुणाला मिळत असेल तर संगीतकारांना मिळत, ज्याचा आवाज गोड आहे. तुमच्यासारख्यांना देव लय लवकर भेटतो खूप. पण होतं काय, आम्ही सगळीच मंडळी जरा राजस होतो, लाडावलेले. देव देतो ना फार आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला देव देतो हेच कधी कधी विसरून जातो महाराज आम्ही बरं का. तेवढी एक आम्ही एकदा जाणीव ठेवली ना की आमच्यासारखं गोडच कुणी नाही. बघा, देव लवकर मिळतो, चालेल ना. त्या आदिशक्तीचा गोंधळ जरी घातला तरी चालेल की. भजन कसंही करा तुम्ही, आनंदच आहे. आनंदाने भजन करता आलं पाहिजे, मनसोक्त करता आलं पाहिजे, कुठल्याच गोष्टीचं भय न ठेवता करता आलं पाहिजे. पण आमचं इतके भय आहेत आम्हाला, आम्ही इतके देवाविषयी सुद्धा अंधश्रद्धेत आहोत. नवल वाटतं मला. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणून पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. कसं लॉजिक लावता सांगा बरं मला. जी राक्षसावर कृपा करते ती लेकरावर कोपेल का? जिनं महिषासुरासारख्याचा उद्धार केला ती जो त्याची भक्ती करतोय त्याच्यावर कोपेल का? अहो, शेवटी आई भवानी तरी रूप गौरीच ना. अहो, आई दुर्गा पण रूप रखमाईच ना. तीच रखमाई, तीच गौरी, तीच आदिशक्ती, तीच भगवती, अहो तीच कात्याई, तीच काशाई, सगळं तीच की. बघण्याचा दृष्टिकोन फक्त आपला वेगळा. अनंत अवतार घेती भक्ताकार रे, अनंत अवतार घेती भक्ताकार रे, करुणाळू कृपाळू दिना लागे उतराने, अनंत अवतार घेती भक्ताकार रे, अनंत अवतार घेती भक्ताकार रे. षडविकारा विरहित जर आम्हाला गोंधळ घालता आला ना, आम्ही प्रेमाने संबळ वाजवावा. गोंधळ मांडला गाय, गोंधळ मांडला गाय, गोंधळाला याव, गोंधळ मांडला गाय,
गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ए गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये ताली वाजवली तर चालेल नाही का प्रेमाने गोंधळ मांडला ग अग गोंधळ मांडला गाय गोंधळाला या गोंधळ मांडला गाय गोंधळाला या गोंधळ मांडला गाय गोंधळाला ए गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला या माहुरगडची रेणुकाई गोंधळाला या तुळजापूरची अंबाबाई गोंधळाला या गोंधळ मांडला गाई गोंधळाला या गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गाई गोंधळाला या गोंधळ मांडला गाई गोंधळाला या गोंधळ मांडला गाई गोंधळाला या गोंधळ मांडला गाई गोंधळाला अंबाबाई लाड लाड ये धरीला तिराग 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 तुझ्या कटवाची अंबाबाई तुझ्या साठी मी आलो पायी पायी तुझ्या साठी मी आलो पायी पायी तू ग पुढं पुढं मी ग तुझ्या माग काग धरीला तिराग धरीला तिराग धरीला तिराग धरीला तिराग धरीला तिराग धरीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा माळ कवड्याची नाचणी ग आत डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरोणी म्हणवट या कपाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली गोंधळ कसाही भजनात नशा असावी फक्त नशेत भजन नसून एवढीच विनंती आहे महाराज बरं का बाकी कसं नाचायचं तसं नाचावं माणसाने नमो आदि माया भगवती अनादि सिद्धी महालक्ष्मी त्रिजगती दारू घडवय दारू घडवय दारू घडवय दारू घडवयात 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 पंढरपूरची विठाबाई दारू घडवया आळंदीची ज्ञानबाई दारू घडवया दारू घडवयात दारू घडवयात दारू घडवयात दारू घडवयात दारू
रे आणि जागर जागर डोंगर माझ्याला आणि जागर जागर डोंगर माझ्याला ललाटी भंडार दुर लोटून दे अंधार आलो दुरून रंगून डोंगर यगून उघड दे विदार ललाटी भंडार दुर लोटून दे अंधार आलो दुरून रंगून डोंगर यगून उघड दे विदार यल्लम्मा देवीचा गोंधळ ग भक्तीचा सागर ज्ञानाची घागर गोंधळ ग भक्तीचा सागर पण प्रेम असावं महाराज बरं का, बाकी काही लागत नाही बघा. पण होतं काय ना दादा, तुझं माझं या सगळ्यात ही भावनाच बाजूला राहते की परमात्माही माझा. आणि आई भवानीला जवळ करायची ताकद आहे. अहो ती आपल्याला फार प्रेमाने कवटाळते, फक्त तिला माय मानण्याची ताकद असावी. ती कोपते, ती रागावते, ही भावना थोडी बाजूला ठेवा. आणि खरं सांगू का, माणसात आयुष्यात जो काही आनंद आहे त्याचं कारण परमात्मा आहे, आणि जे काही दुःख आहे त्याचं कारण आपलं स्वतःचं कर्म आहे. आपल्या कर्मामुळे आपल्याला त्रास आहे. भगवंताला सुद्धा आयुष्य सुखी जगताना जर रूपी मानव जन्म असेल तर कर्म ताडावं लागलं बरं का. 12,000 वर्ष रामाने राज्य केलं अयोध्येत. पण हे राज्य करत असताना रामाला सगळ्यात पहिली का त्राटिका मारावी लागली, ती त्राटिका म्हणजे अहंकार आहे. लक्ष्मणाला मारावं लागलं अर्थात वासना, ते म्हणजे आमच्या शूर्पणखेचं नाक आणि कान छाटून. भरताला मंथरेचा आणि कैकईचा निर्वत्सनाच करावी लागली, तो म्हणजे लोभ. लक्षात ठेवा, ज्ञान म्हणजे राम आहे, वैराग्य म्हणजे लक्ष्मण आहे, आणि भक्ती म्हणजे भरत आहे. ज्ञानाला टिकायचं असेल तर अहंकार त्राटिका मारावी लागते. भक्तीला टिकायचं असेल तर लोभ अर्थात मंथरेचा आणि सामर्थ्याने ज्यांनी संगत दिली त्या कैकईचा निर्वत्सनाच करावी लागते, अवहेलनाच करावी लागते. आणि त्याच्या पलीकडे वैराग्यच मिळवायचं असेल लक्ष्मणासारखं, तो वासना मारावी लागते. नाक आणि कान वासनेचे कापावेच लागतात. आणि तर भूत जबर मोठे कपाई, भूत जबर मोठे कपाई, गाली झडपण करू गत काही, गाली झडपण करू गत काही, गाली झडपण करू गत काही. भूत जबर मोठे कपाई, भूत जबर मोठे कपाई, जबर मोठे कपाई, भूत जबर मोठे कपाई. भूत लागले नारदाला, 60 पोरे झाली त्याला. बेकार आहे हो भूत. मग याला याच्यापेक्षा मोठं भूत लागलं पाहिजे. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. हे लागलं ना, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, हे भूत लागलं पाहिजे. मग बाकी कोणाला घाबरायची गरज नाही, हे सगळ्यात मोठं भूत आहे. नवली म्हणतात देवा तुझा आनंद मिळावा, तू परमात्माच आनंद स्वरूप आहेस हे कळावं. एकदा ते कळालं ना, मग काय आनंदाचे डोही आनंद, तरंग आनंदाची अंग आनंदती. पण सगळ्यात चंचल मन तुझ्या ठिकाणी स्थिरवता आलं पाहिजे. आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला शिन गेला. पण आमची ती अवस्था नाही आहे. फार विचित्र आहे आमचं. त्याच्यामुळे आम्हाला विनंती, चंचलतेचे 10 प्रकार, मनोमत करो मेघो मानानी मदनो मरुत मा मधुमर कुटो मत स्मकारतश्च चंचल. फार त्रास देतात ती महाराज. मग आम्ही काय करावं महाराज? नजरेला गोड दिसतं याच्यापेक्षा त्याचा स्वभाव कसा आहे याची जाणीवपूर्वक आम्ही दक्षता घ्यावी. आम्ही बघावं नेमकं काय आमच्यासाठी योग्य आहे. पण आम्हाला जर आमचं कळत नाही तर गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी, तुम्ही तरी आमचं चांगलं करा बाबांनो. अवघड झालंय, आम्हालाच आमचं चांगलं कळत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. अवस्था फार विचित्र आहे दादा. आमच्या पिढीची तर फार अवघड आहे. आमच्या शिकल्या सवरल्या माणसांना विचारलं ना, का रे बाबा एज्युकेटेड आहात, हातात ज्ञानेश्वरी नाही, कीर्तनात रमताना दिसला नाही, ते आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. परमात्मा आहे म्हणून सगळं चाललंय. खरंच बरं का. पण आम्हाला आमच्यातच वेळ नाही आहे. आम्ही इतकी स्वतःमध्ये रमणारी माणसं आहेत, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रमणारी माणसं आहेत आम्ही. नको देवा, कशाला? जर ते नाहीच आहे कालांतरापर्यंत. आता बघा बायका कीर्तन आलं की आपल्या शेजारणीची मैत्रिणींची जागा धरून ठेवतात. हां, माझी मैत्रिणी येऊ दे, आहे की नाही? ठीक आहे, तुझ्या मड्यावर बांधून येणार आहे का सोबत? नाही, पण तिची जागा धरतो ना आपण. खरं सांगा, तुम्ही जिला माझं मानता ती तुमच्यासाठी आयुष्य लोटून देणार आहे का? मग एवढा जीव तुम्ही संतांवर लावा, काही नाही लागत. माहित आहे, एका कीर्तनामध्ये डोकबाबा म्हटले होते,
एक आळंदीला आल्यानंतर जेवढा जीव तुम्ही धोतर घ्यायला लावता तेवढा जरी माऊलीला लावला तरी आयुष्याचं कल्याण होईल महाराज. बाकी कशात बरं गुंतवूच नका ना दुसरीकडे कुठं आयुष्य. पण तशी परिस्थिती येण्यासाठी फार मोठा त्याग लागतो, ज्ञानही लागतं, क्रियाही लागते. आमच्याकडे तीनही नाहीये. आम्हाला करायची इच्छाही नाहीये आणि जरी असली तर इतकी संकट वाट्यात आहेत आमच्या, इतकी माणसं आडवी येतात आम्हाला, इतकी बोलतात. माऊली म्हणतात जाऊ दे की जगे आवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. लोकांनी त्रासच द्यावा, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देव माझा याची जाणीव राहते. लोकांनी डोक्यावर घेतलं की माझ्यामुळंच सगळं, या भ्रमात पहिलं तर आपण देवालाच विसरतो. तुम्हाला खरं सांगू का, पांडुरंगानं माझं एक ऐकावं, मी महाराष्ट्र लाईनीवर आणेल. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं महाराज बरं का. मी तुम्हाला आई शपथ सांगते, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. हां, जे सोमवारी खातंय त्याचं जळलं पाहिजे, जे एकादश करते त्याचं फुललं पाहिजे महाराज बरं का. तो पांडुरंग नाही हो माझ्यासारखा. तो उच्च नीच काही नेणे, तो सगळ्याला समान बघतो. तो आपल्यासारखा नाही आहे. तो विचार नाही करत हाय नाही जात वित गोत. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकळीले आईचे नाही, तुझ मोकळीले आईचे नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकळीले आईचे सुटत नाही देवाकडनं. सगळ्यांचं कल्याण करतो तो. बरं त्याची कल्याण करण्याची भूमिका अशी आहे ना दादा, तरी नजर फिरवली ना, हा पण एवढं आहे, त्याला माणूस थोडा प्रामाणिक लागतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण शेवस्त. पण आम्ही इतकं काही काही डोक्यात ठेवतो ना देवा, नाही एवढी आपण सगळेच बरं का, एवढी बुद्धिमत्ता कमी कर. लय अवघड आहे हो दादा आयुष्यात जगायचं. परवा दिवशीचा विषय, सहज चालले होते नवरात्राच्या अगोदर, आणि तसं बऱ्यापैकी मला बाहेरचं काही आवडत नाही, पण त्यातली त्यात पाणीपुरी आवडते. काय माहिती खाऊ वाटली, गाड्यावर थांबलो. त्या गाड्यावाली जे खायला आलता माणूस त्यानं ओळखलं. मग त्याने इतक्या विचित्र पद्धतीने मला विचारलं, माझ्या हातात पाणीपुरीची प्लेट होती. तो मला म्हणला ताई पाणीपुरी खाता. मला असं इतका गिल्ट आला, मला वाटतं मी काय आमलेट खायले का काय, कोणाला माहिती महाराज. म्हणजे मला इतकं भय वाटलं की बाबा काय चुकलं आपलं नेमकं. माणूस कॉमन सेन्स नाही वागत नाही. इतकी वेगळी भावना असते त्याची. लोकांना साडी घातला तरी प्रॉब्लेम आहे, फेटा बांधला तरी प्रॉब्लेम आहे. खरं लोकांचं लय अवघड आहे. शांत कीर्तन केलं तरी म्हणतात न्याबळाट होतं, काही कळा नव्हती उभं राहून गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं तरी म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय, कसं तरी जगू देत जा बाबा. मला म्हणजे माझं काही तक्रार नाहीये कोणाविषयी, पण मी एक वाक्य नक्की सांगेल तुम्हाला. कीर्तन करणारं व्यक्तिमत्व स्त्री की पुरुष याच्यापेक्षा काय सांगतं याच्याकडे जर थोडा भाव दिला ना, तर कीर्तन खरंच तुम्हाला आवडेल. मी खरं सांगतो तुम्हाला. फक्त ही मुलगी आहे पुरुष आहे ही भावना खरंच मनातनं काढा. इतका भेदभावच करताय ना तुम्ही. बरं त्यात अजून एक भेदभाव आहे बरं का, प्रसिद्ध नाही आहे. सोशल मीडियावर जो काही खरं नसतं, सोशल मीडियाचं काही नाही, सगळं खोटं आहे. काय खरं आहे, एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबणचे उमर का पता नाही चलता, असं होतं का? जे होणार आहे ते होणारच आहे तोंडाचं. काही खरं सांगते, सगळं सोशल मीडियाचं खोटं, काही खरं नाही. 2 दिवसापूर्वी मी बाबा इतके हसलो, गाडीत येत होतो. बाबा म्हणजे माझे वडील, तुम्ही पाहिलेले आहेत. बाबा इतके हसले. म्हणलं काय झालं बाबा हसायला? पहिलं बाबा छोटा मोबाईल वापरायचा. म्हणलं छोटासा. हो मी म्हटलं बाबा लोक नावं ठेवतात, पोरीकडं मोठा मोबाईल आणि बापाकडं बारका मोबाईल, लोकांसाठी घ्या. आणि ठीक आहे, मग स्क्रीन टचचा मोबाईल दिला त्यांना. मग ते आता स्क्रोल करतात जसं यूट्यूबचे शॉर्ट्स. आता विषय काय कुणाचाही मोबाईलचा, तुम्ही जे बघता मोबाईल तुम्हाला तेच दाखवतो, त्याच विषयाचं. कधी बघा बायकांचा मोबाईल फक्त मेकअप आणि साडी, बस, याच्या पलीकडे काही नसतं त्यांच्या मोबाईलमध्ये. हां, गायनाचार्यांचं बघा, वादकांचं बघा, त्यांच्या फील्डमधलं सगळं येतं. मग पकवाजासाठी मग पकवाजाचे व्हिडिओ, इकडे गायन कीर्तनकाराचं असेल कीर्तनाचे व्हिडिओ, बाकी गाण्याचे वगैरे येतं. पोरांचा मोबाईल बघूच नाही, ती काय बघायच्या लायकीचा नसतो महाराज बरं का. हां, तर असा विषय असतो. असा विषय असताना बाबा कंटिन्यू कीर्तनं बघतात, त्याच्यामुळे त्यांना ते त्या फील्डमध्ये ते स्क्रोल व्हायचं. आणि येता येता असंच माझा एक बायोडाटा एक लेडीज सांगत होती आणि बाबा लय हसले. बाबा म्हणलं काय हसायला?
काही नाही म्हणे, पोरगी तुझं लय बरोबर माहिती सांगते. म्हटलं काय झालं? म्हणले हिनं नाव सोडलं तर सगळं खोटं सांगितलंय. म्हणलं काय लय मोठं खोटं झालं? ते म्हणले काही नाही, हिने तुझी जन्मतारीख 1994 सांगितली. म्हटलं जाऊ दे, त्याला काय असतं एवढं काय मनावर घ्यायचं. ते म्हणले नाही ग, मला हसू याचं आलं, माझं लग्न 1996ला झालंय, तू 1994ला जन्मली कशी? म्हणलं युट्यूबची कृपा म्हणायचं सोडून द्यायचं महाराज बरं का, फार विचार नाही करायचा. असं जर प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसलो ना तर लोक जगू नाही देणार. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढा सुंदर सप्ताह करा, सगळंच गाव चांगलं म्हणतं. 2-4 तरी खौट बोलणार महाराज, 2-4 तरी म्हणणार गावाचंच खायचं आणि गावालाच द्यायचं, त्याचं काय अवघड आहे महाराज? अरे करून बघा रे बाबांनो, एकदा करतोय त्याला करू तर द्या की. पण ही भावनाच नाही राहिली माहित आहे. लोकांकडे समभाव ही दृष्टी नसल्यामुळे आनंद राहिलाच नाहीये. आणि माझी विनंती आहे, आपल्या घरातलं आपल्या गावातलं लोकांना सांगायची गरज नाही रे. तुमचं सुनाचं जमत नाही, अगं झिंज्या धरू धरू मारा करा की, पण बेडरूम मध्ये करा. बाहेर येताना मिठी मारूनच यायचंय. शेजारणीला वाटलं पाहिजे एवढं कसं जमतंय माय, जुळू दे की जुळू दे. लोकांना नाही सांगायचं आपल्या घरात काय चाललं ते. लोक गैरफायदा घेतात ग मायाचा. तुमचं जावेचं जमत नाही, तुमच्या दोघीत काय असेल ते बघून घ्या. मैत्रीण ती काय लय गुणाची नाही, दोन्हीकडनं बोलतात बायका. तुम्हालाही सांगते, तुमचं भावाचं जमत नाही, गावाला कशाला सांगताय? काय भांडणं आहे तुमची घरातल्या घरात मिटवत जा. 4 गल्लीला 4 वेगवेगळे घरं बंगले भावाचे, काय किंमत आहे त्याला? अरे पत्र्याचं घर असावं पण 4 भावांनी एका चुलीवरचं अन्न खावं याच्यासारखी श्रीमंती नाही दादा. अरे हे आयुष्य आहे? काय आयुष्य आहे तुमचे? बंगले येतं आणि 4 गल्लीत 4 येतं. काय करायचं अशा श्रीमंतीला? हे चुकीचा आनंद आहे. मग सत्य काय? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय काही सत्य नाही. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. एवढंच खरं आहे आयुष्यात. आणि एवढं खरं ज्याला कळालं, चरणी जगन्नाथ, तू आपोआप देवाजवळ जातो रे. मन रमतं त्याचं तिथे. आपला नावापुरता परमार्थ आहे तुमचा आमचा सगळ्यांचाच. नुसता नावाला परमार्थ करतो आपण, काहीतरी देवानं द्यावं ही अपेक्षा आहे आपली. नाही चालत असं. उपवास करायचे कशासाठी? देवीनं काहीतरी द्यावं, सुख आनंद द्यावा. वासना सोडून उपवास करा ना. काय करण्यात मजा राहिली त्या? हा थोडं कमी करा आणि लय जीवाला मारीत जाऊ नका. आता मला सांगा, उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातलं काम करायला दुसरी बाई येणार आहे? नाही, ती आणतील दुसरी. तुम्हाला खपल का? की दुसरी आणायच बसलोय महाराज बरं का, तुम्हाला खपणार आहे का? तुमचं तुमचं बघत जा जरा. तुम्ही आहात तर सगळं आहे. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं, ती आहे म्हणून सगळं आहे. पण झालं काय दादा, आमच्यात बायकांमध्ये सुद्धा इतकं स्ट्रगल आहे सध्या. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला फार किंमत नाही समजत. तिनं सवाष्णीला कुंकू नाही लावायचं, तिनं कुमारिकेला कुंकू नाही लावायचं, तिला घरात एवढा सन्मान नाही, तिने चांगल्या कार्यक्रमाला पुढे यायचं नाही. कुठला ग्रंथ वाचला तुम्ही? कुठल्या ग्रंथात लिहिलं की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्यात तिचा दोष आहे म्हणून? पण एवढी अक्कल तर आपल्याला पण आहेच की. माणसाचं येणं जाणं आपल्या हातात आहे का? तुम्हीच मला आई म्हणून सांगा, नजरेत नजर घालून सांगा, नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर एकटीनं संसार ओढायचा अवघड आहे? अवघड कधी आहे? एकटीनं करायचा का नवरा सोबत असताना? एकटीनं. अवघड कधी? अवघड नवरा गेल्यावर जास्त वाईट आहे का नवरा असताना वाईट आहे? नसताना. नीट सांगा बरं का, डोकं लावा जरा. नाही तुम्हाला नीट सांगते ऐका. आयुष्य कोणाचं चांगलं? जिला नवरा आहे तिचं का जिचा नवरा गेला तिचं? आयुष्य चांगलं, सुखाचं, आनंदाचं कोणाचं? जिला नवरा आहे तिचं, का तर तिला समाजात सन्मान आहे, तिच्या पाठीमागं तो नवरा येडा का असं पण खंबीरपणे उभा आहे. लोकांना माहित आहे हिला कोणीतरी मालक. एवढी स्ट्रॉंग कोणी बिडी मारली बरं? पर व्यासपीठापर्यंत वास आलाय महाराज. मी तेच म्हणते, इकडे आम्ही कीर्तन जीव तोडू तोडू करायला लागलोय. हे असंच आहे बघा. तुम्ही करा वटवट, आम्ही आहे रामधट महाराज. अवघड आहे. इथं मी जीव तोडून सांगायला का? जाऊ द्या, काही हरकत नाही. थोडे असे थोडे तसे चालतात. ते नसल्यावर आम्ही तरी कुणाला सांगावं महाराज, आहे की नाही? सगळे चांगले झाल्यावर आमचं बंद पडायचं आहे, त्यामुळे ते गरजेचंच आहे म्हणा. या विषयाकडे चला, माय बोलत जा. अर्थात जिचा नवरा सोबत आहे तिला सोपं आहे, जिचा नवरा गेलाय तिला अवघड आहे. विचार करून सांगा माय, ज्या बाईनं नवरा गेल्यानंतर एकटीनं पंढरपूर सांभाळलं तिच्या घराचं, त्या घराची रखमाई आणि विठ्ठल तीच झाली. नवरा गेल्यानंतर तिलाही जावंसं वाटलं, पण आपलं पातिव्रात्य सांभाळून, आपली मर्यादा सांभाळून जिनं लेकरं स्वतःच्या पायावर उभा केली, तिला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य?
नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जिने खंबीरपणे पातिव्रात्य सांभाळून आपला संसार मोठा केला, आपली लेकरं बाळं यशस्वी केली, त्या बाईचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोण? हा तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे, माहिती आहे तुम्हाला. पण हा समभाव जेव्हा आमच्यात येईल ना देवा, ही नजर जेव्हा आमच्यात येईल ना, आम्ही आनंदी असू रे. दुसऱ्याचा आनंद जेव्हा आम्ही अनुभवायला शिकू ना, वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणे, ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं असा स्वभाव एकदा आमचा. परउपकार करे परिनिदान करे, मन अभिमान आए रे. दुःखात दुःख मानायला शिकलं की म्हणायचं स्थिर झालो. आणि एकदा स्थिर झालो, मन समाधानी झालं की देवा माझी जी अवस्था आहे ती मागणीच्या पलीकडली आहे. नेमकं काय अवस्था माझी? नाथबाबा प्रथम चरणात सांगा. अवघ चित्र लोके आनंदाची आता, अवघ चित्र लोके आनंदाची आता, अवघ चित्र लोके आनंदाची आता, अवघ चित्र लोके आनंदाची आता. चरणी जगल अनाथाचा नाथ जनार्दन, एवढी तळमळ असली पाहिजे. कन्या सासूराशी जाय मागे परत उडी, तेवढी विठाईविषयी प्रेम असलं पाहिजे जेवढं आईविषयी आहे, आईपेक्षा जास्त. फार नाथबाबांकडे एक माणूस आला आणि म्हणला, नाथबाबा फार श्रीमंती आहे, माझ्याकडे पैसा फार आहे, फक्त मला देव बघायचा आहे. नाथबाबा म्हणले हरकत नाही बाबा, एवढाच पैशाचा माज आहे तुला तर काय हरकत आहे. माणसं फार श्रीमंतीला किंमत देतात बरं का, तुम्हाला खरं सांगते. हे प्रेझेंटेबल राहायचं कारणही तेवढंच आहे. लोक महाराजाकडे ज्ञानापेक्षा जास्त त्याचं प्रेझेंटेशन बघतात, त्याचं राणीमान बघतात. अहो शॉर्ट्स घालून जरी तुम्ही गेलात ना विमानतळावर तरी कुणी बघणार नाही, पण तुम्ही धोतर घालून जा महाराज, अख्खा विमानतळ बघता आपल्याकडं. त्यांना वाटतं लाल डब्यावाला इमानात कसा आला महाराज, त्यांना असं वाटतं ही पात्रता नाही यांची इमानात बसायची. ते बघतात आशेच असं काय धोत्रात बॉम्ब कोंडाळलाय, फेकणारच आहे आता आम्ही महाराज बरं का. लय विचित्र पद्धत आहे लोकांची वारकऱ्याकडे बघण्याची महाराज, माहिती आहे. त्यांना हा गंध वगैरे फार विचित्र वाटतं, गळ्यातली माळ वगैरे, म्हणजे अनएज्युकेटेड, लोअर क्लास थर्ड क्लास, हे असे त्यांचे बघण्याचे दृष्टिकोन आहेत. आता यांना कोणी सांगावं, अरे बाबा पहिलं विमान उडवलं राईट बंधूंनी असं तुमचं जरी मत असलं तरी पहिलं विमान उडवलं शिवा तळपदे नावाच्या मराठी माणसाने, आणि तोही शास्त्रवेदांचा अभ्यास करून मुंबईच्या चौपाटीवर. त्याचं कारण फक्त अध्यात्म होतं. या जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर तुळशीदासांनी हनुमान चालिसेमध्ये शतपूर्वी सांगितलं, अगदी इसवी सन पूर्व सांगितलं. ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी या विजेचा शोध सांगतात. उदकाचे आणि आवेश प्रगटल तेजलतलं किती दिसत या विजू माझी असे सलील काही. पण आता आम्ही काय केलं, 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने या बल्बचा शोध लावला. हे आम्हाला आत्ताची शिक्षण पद्धती सांगते. पण आम्हाला हे कोणी सांगितलं नाही की त्याच्या अगोदर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय की जर पाण्याचा दबाव आपण वाढवला तर पाण्याच्या प्रेशरमुळे वीज निर्मिती होणार. हे ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. हे विज्ञान आजही आमच्या डोक्यात आलं नाही. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण शेवटी तोच विषय आहे ना. खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं. खोट्याला किंमत जरा जास्त होऊ दे रे, त्रास काय व्हायचा, काय संकट यायची ती येऊ द्या बघा. झूठा बोले लड़बड़ खावे, सच्चा भूखा मरे वो, सच्चा भूखा मरे, सच्चा भूखा मरे वो, सच्चा भूखा मरे वो. कहित कबीरा सुन भाई साधु, करने का फल पाए. अडानी दुनिया भजन बिना कैसे चलेगा, अडानी दुनिया
अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो। सच्चा मरे भूखा यहाँ झूठा कुलकुली खाइयो, सच्चा मरे भूखा यहाँ झूठा कुलकुली खाइयो। अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो। याला एकच पर्याय तरायला माहित आहे, तेशा मम समुद्रता मृत्यू संसार सागरात भावमेन चिराग पार्थ मैया वेशित चेतसा। माझ्याशिवाय तुला कोणी तारणारच नाहीये पार्था, तुला तरायचं असेल ना पर्याय एकच आहे, संतन के संग ला करे तेरी अच्छी बनेगी, सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। संतन के संग ला करे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग ला करे तेरी अच्छी बनेगी। संगत करना बड़ों की बढ़ती बड़ी जाए, गज की माथा आजा बैठे मन माने फल खाए, मन माने फल खाए। नाव मोठं असणाऱ्याची संगत करू नका। टाळ्या वाजवत जा पटलं तर महाराज। हा माणूस वाट बघतं का शेजारचा वाजवेल पण आम्ही तुला पटल्यावर वाजवत जा किंवा त्याला काही मोठेपण, पण महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे का, तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही दादा, मरू दे जाऊ दे या विषयाकडे। नावाने मोठं असणाऱ्या माणसाची संगत नको दादा। ना कबीर महाराज सांगतात ना, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पाथी को छाया नहीं फल लागे अति दूर। असल्या मोठेपणाचं काय करायचं, असल्या आनंदाचं तरी काय करायचं जो वरचा वरचाच आहे। हा म्हणजे आत्मिक सुख आहे, सुखाचे 3 प्रकार आहेत। हे जे साधनिक सुख आहे म्हणजे हे जे भौतिक सुख आहे नको आम्हाला, आम्हाला आत्मिक सुख देते, ज्या सुखाची एवढी पाराकष्ट मोठी असावी जिथे आम्ही मेलो तरी आम्ही आनंदी असावं, त्याचंही आम्हाला वाईट वाटू नये। कारण आम्हाला माहित आहे तुका म्हणे एक मरणेची उत्तमची उरे, मेलं तरी मरत नाही। अहो ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला आज त्याच देहूला त्याच तुकोबांच्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं, याला मेल्यानंतर जगणं बघायचं असून काय पाहिजे आयुष्य। ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं ती आळंदीच म्हणते अरे ती ज्ञानराजा, असं जगणं पाहिजे हो। ज्या लोकांनी नावं ठेवलं त्यांनी म्हणलं पाहिजे आम्ही भाग्यवान बाबा, आणि आपण खरंच भाग्यवान आहे माहिती आहे। 2 माय भेटल्या आपल्याला, जन्म देणारी भेटली, ज्ञान देणारी भेटली, बरं सांभाळणारी भेटली, अजून किती पाहिजे। पण आमचं कसं आहे ना दादा, आम्हाला या गोष्टीची जाण नाही त्यामुळे आम्ही आनंदी नाही। पण देवा मला जाण असावी की माय जगन्नाथ बाप त्यांनी सांभाळलंय मला, त्यांच्यामुळे आहे, नसतं कळलं मला हे सगळं काही। आणि खूप करतो परमात्मा, खूप त्याचं करणं म्हणजे आहे ना, अहो किती करावं। 36 वर्ष नातांच्या घरी कावडीनं परमात्म्यानं व्हावं पाणी, गोरा कुंभारासाठी कुंभार व्हावं, वृद्धांसाठी चांभार व्हावं, चोखोबांसाठी महार व्हावं, सखोबाईसाठी सखोबाई व्हावं, महाराज मुक्ताईंकडे येऊन राहावं, जनाबाईसाठी गौऱ्या थापाव्या। इतकी ताकद जर परमात्मा देत असेल तर हरकत नाही, देवा फक्त तुझ्याविषयी तळमळ पाहिजे। मग काय माणूस म्हणला नाथ बाबांना पैसा तर फार आहे, फक्त देव दिसला पाहिजे। लक्षात आहे ना, फिरत जा पण येत जा। इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव तर सोडायची नसती महाराज बरं का। तळमळ आहे पाहिजे, किती तळमळ पाहिजे। नाही म्हणा पैसा फार आहे, देव दिसला पाहिजे, नाथ बाबांना कळलं अहंकारात लक्ष्मीचा गेला, हा ठीक आहे हरकत नाही बाबा ये। 3 बुटक्या मार गोदावरीत, देव दिसेल तुला। पहिली बुटकी मारली दिसला का नाही, दुसरी मारली दिसला का नाही, तिसरी मारली दिसला का नाही म्हणे। जेव्हा चौथीला आत गेला ना, नाथबाबांनी वरून दाबून धरलं, या माणसाचा जीव तळमळायला लागला। सगळा प्राणाची ताकद एकत्रित केली, पाठीमागं ढकललं, नाथबाबांना वर आला, नाथबाबांना ओरडायला लागला। म्हणलं देव दाखवायला लावला होता, देवापाशी पाठवायला नव्हतं लावलं, असं देव दाखवतात का? ते म्हणले मग असा दाखवा म्हणतात का? जर असा दाखवत नाहीत तर असा दाखवा म्हणतही नाहीत, हे योग्य आहे का? काय झालं बडे, असा देव दिसत असतो का? मग दिसतो तरी कसा? नाथबाबांनी सांगितलं दादा जेव्हा तुम्हाला पाण्यात वरनं दाबून धरलं तेव्हा काय वाटलं? तर म्हणलं असं वाटलं कधी वर येईल आणि तुमचा जीव घेईल महाराज। मग नेमकं आत्मीयता काय नाही म्हणजे कधी एकदा या संकटातनं मोकळा होतो। नाथबाबांनी सांगितलं दादा जेवढी तळमळ
तुम्हाला पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती ना, तेवढीच तळमळ जेव्हा पांडुरंगाच्या भेटीविषयी होईल, तो तुमच्या दारी येईल एवढी ताकद तुमच्या त्या भजनात असेल. तुम्ही तेवढ्या तळमळीतेनं त्याला बोलवा. अगदी एवढी तळमळ पाहिजे. एका जनार्दनी एकपणे. आता उभा याचा अर्थ सावध आहे बरं का. उभा म्हणजे 2 पायावर उभा नाही, उभा म्हणजे सावध. इतकी ताकद पाहिजे की त्याच्यात आणि माझ्यात अंतर नाही राहिलं पाहिजे. एकपणे बस, बाकी काहीच नाही. नाही षडविकार नाही, मोह नाही, कुठल्या प्रकारचा मत्सर नाही आहे, ईर्षा नाही आहे, काहीच नाही आहे. आणि अशी ताकद एकदा निर्माण झाली की देवा तू माझा मायबाप झालास असं मी समजून घे. पण ही ताकद येण्यासाठी समभाव असला पाहिजे. समदृष्टी गीता समान श्रीहरी ही अवस्था असली पाहिजे. आणि ही अवस्था येण्यासाठी मुखात नाम असलं. पण काही नाही देवा, नाही काही जमलं तर कमीत कमी हरिमुखे एवढं तरी आम्हाला जमलं पाहिजे. काही नाही, दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही वा, दोन्ही प्रेमाने. हे बघा, जेवढे ताठ हात तेवढा देव लवकर भेटणार. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, मला परमार्थ करायला जरा प्रॉब्लेम आहे. हां, मी जरा असा बराच कांड करून बसलेलो आहे, गुंतलेलो आहे. खाली हात म्हणजे मला गरजच नाही आहे. असे दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही वा, छान, अगदी प्रेमाने. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. अरे वा, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. रघुमाई पांडुरंगा. रघुमाई पांडुरंगा. आई पांडुरंग रघुमाई पांडुरंग. पांडुरंग. खाली कोणी यायला सांगितले तुमचे हात सांगा. नाही असं नाही. खरंच जरे भजन तेवढं फार चालतंय की नाही देवाचं ना. तुम्हाला खरं सांगू का, भजन करायला ना माणूस मित्र जर असा वैष्णव असला ना आनंद वाटतो दादा, हे की नाही. वैष्णव मित्र भेटावा, ज्यानं म्हणावं चल बाबा कीर्तनाला बस, ऐकू वाटतंय तवर ऐक, पण बस असं म्हणणारा मित्र भेटायला भाग्य लागतं. नाही त्यानं म्हणावं चल कचकच कांद्याला बस, बघू वाटतंय तवर बघ. तुम्हाला असं नाही वाटत हे चुकतं विकतं म्हणून. हां, लय अवघड दादा. ह्यांना आमच्या गवळणी जमत नाही, ह्यांना दुसऱ्या गवळणी लागतात. तुझ्यासाठी गेल येऊ ना असं माई घरून हाणलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लय विचित्र झाले रे दादा. तुम्हाला असं नाही वाटत आपण जरा वेगळे आहोत, आहे की नाही. आपल्याकडे स्त्रीला सन्मान दिला जातो, तिच्याकडे चांगल्या नजरेनं पाहिलं जातं. हां, असे असे काही डोक्यात नाही बघा. काय छत्रपती होते, काय नजर होती दादा. वय 17 वर्ष होतं त्यांचं जेव्हा त्यांनी पहिला न्याय केला. आणि त्यांनी पहिला न्याय केला तो होता स्त्रीच्या, तिच्या संरक्षणासाठी. रांजाचा पाटील नाजाचा पाटील दिवसात ढवळ्यातनं पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. आऊसाहेबांच्या आई तुळजाभवानीसमोर उभा राहिल्या, डोळ्यातनं अस्व गळायला लागली. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते छत्रपती. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. मासाहेब काय रडताय, कशासाठी रडताय? अहो तुमच्याकडे बघून बळ येतं आम्हाला, धीर बांधतो आम्ही. तुमच्या जीवावर तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतो आम्ही. तुमच्या डोळ्यात पाणी शोभत नाही आऊसाहेब. असं काय घडलं की तुमच्यासारख्या वाघिणीच्या डोळ्यात पाणी आलं? आऊसाहेबांनी सांगितलं, राजा अहो ज्याला हिंदवी स्वराज्य करायचं स्वप्न बघते त्या स्वराज्यात तर आई बहीण सुरक्षित नाही तर देवी काय आशीर्वाद देणार? अहो स्वतःच्या सत्तेचा गैरवापर केला. गावाची पाटीलकी रांजाच्या पाटलानं गरीबाची पोरगी बांधावरनं उचलली, आबरूची माती केली, जिवंत सोडली नाही, राजो विहिरीत ढकलून दिली, तळपायाच्या मस्तकाला गेली. अहो साहेब मी न्याय करतो. न्यायपीठावर उभे राहिले छत्रपती. 17 वर्षाचं वय आहे, तर ना बांड पोरग आहे आणि न्यायपीठावर उभा राहून सांगताय आणा त्या रांजाच्या पाटलाला उभा करा, माझ्या समोर दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, जिवंत वेशीवर टांगा, मरू देऊ नका. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या त्याच्याकडे बघून हे हिंदवी स्वराज्य आहे. हिथं आई देवीची पूजा केली जाते. माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना तर हा छत्रपती, हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची.
नजर वर करून बघायची. आत्ताची काय परिस्थिती. बलात्कार केल्यानंतर 2-4 दिवस मुकादमा चालतो, मग नंतर जेलमध्ये टाकतात, मग खाऊ पिऊ घालतात. दिली तर दिली फाशी, नाही सोडून देत. पैशावाला असल्यावर तर सोडूनच देतो. अवघड नाही का जरा. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येणं हेच चुकीचं का? अवघड आहे. हरकत नाही, जाऊ दे. आपली बहीण तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं की जशी तळपायाच्या मस्तकाला जाते ना, तशी आपण कोणाकडे बघताना सुद्धा फार विचार करायचा. जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही याचा. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, पण आळ्या पडल्या त्याला. सगळ्यात देखणा चंद्र, डाग आहे त्याला. आयुष्यभर नारायण नारायण केलं, पण बाळांपण भोगावं लागलं त्यांना. कळतंय ना? इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है. नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. 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 सुन ले झटका माए का डुबाया परमार्थ सबका. 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 ही माया त्रास देते हो दादा, खरंच देते. अहो, विश्वामित्रासारखं व्यक्तिमत्व आहे. वशिष्ठांच्या आश्रमापासून जात असताना लाखोंचं सैन्य आहे त्यांचं. वशिष्ठांनी म्हणावं, थांबता का जरा, प्रसाद घेऊन जा. ते म्हणे, मी एकटा नाही बाबा, लाखो माणसं आहेत. तुझ्यासारख्या ब्राह्मणाच्या घरी काय खायला भेटणार आहे भेटून भेटून. ते म्हणे, बसा तर खरं, भाई अंगावर जाऊ नका. कामधेनू नावाची गाय दारात बांधली होती. लाखो माणसं पोटभर जेवली, विश्वामित्रासहित सगळीच पोटभर जेवले महाराज. म्हणजे कसं काय शक्य आहे? काही नाही म्हणे, कामधेनू नावाची गाय म्हणे, द्या म्हणे. नाही म्हणे, आम्ही नाही देऊ शकत. युद्ध झालं, त्यातही सशस्त्र हारले, सैन्यासहित सैन्य हारले. त्यामुळे तेव्हा कळलं त्यांना, हे सगळं मोह माया आहे, देव आपला आहे. 20,000 वर्ष तपश्चर्या केली. कशाचं काय? इंद्राला वाटलं आपलं अधिष्ठापना यांच्याकडून जाईल, आपलं सिंहासन जाईल, आपली खुर्ची जाईल. खुर्चीचा पहिल्यापासूनच लय प्रॉब्लेम आहे दादा, लयच भांडणे आहे खुर्चीमुळं. आणि खुर्चीवर कुणाला बी बसवा, बिचारायला तोंड माझं वेगळं, बिचारायला गर्व आल्याशिवाय राहत नाही हो. इंद्राला चिंता वाटली, पाठवली ना रंभा. कशाचं काय? 20,000 वर्षाची तपश्चर्या भंगली, पुन्हा बसलंय. म्हणले कशाचं काय? हिच्यामुळं. बरं, ताकद किती हो. पुन्हा 20,000 वर्ष, पुन्हा मिळणं का, पुन्हा भंगली, पुन्हा 20,000 वर्ष, 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कुठं देवाची तेव्हा भेट झाली. कोण आहे आपण? आपल्याला सोपा मार्ग आहे बघा, संताची संगती. ज्ञानेश्वरी हातात, गाथा हातात, बास. कारण कसं आहे ना, जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबर विद्वान दशरथ राजा. दशरथासारखे विद्वान नाही झाले, द्रोणाचार्यासारखे 2 नंबर. 7 मंडल केंद्रबिंदू हे चक्रव्यूह ज्यांनी आखलं. जगाचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावला शरथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, ते द्रोणाचार्य. त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला, नाव अश्वत्थामा. आजही मोक्ष नाही आहे त्याला. संगत इन्मिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इन्मिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसला धरून बरमणपत उडत आणलं. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा गैरवापर केला. जयद्रथ अभिमन्यू चक्रव्यूहात पडलेला असताना त्याच्या मुंडीवर लात घातली, त्याच्या चुकीच्या अवस्थेमध्ये. आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडलं तो नालायक शकुनी मामा. असल्याची संगत लागली. जगाचा बाप ज्यांना गुरु मानतो त्यांचा पोरगा सुद्धा वाया. मग सध्याच्या स्थितीला एखाद्या वारकऱ्याचा गेला, ह्याच्यात काय नवल. ओ कौरव पांडव दोनों भाई
एक सच्चा एक झूठा कवरग पांडव एक सच्चा एक झूठा सच्चा तो बैकुंठ जावे सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरक में बैठा सच्ची बात कभी देखे दिल का मत करना किसी सच्ची बात कभी देखे दिल का मत करना किसी की मत करना किसी मत करना किसी की तुम्ही सत्य असाल ना चिंताच करू नका हो. आणि सत्य जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला कळेल की त्याच्याशिवाय आपलं कुणी नाहीये. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन. अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, हमारे बन के रहना कान्हा ओ मेरे भगवन, ओ मेरे भगवन, ओ मेरे भगवन. माया जगन्नाथ बाप हे सत्य एकदा कळलं की तोच माझा आहे. मग काय एका जनार्दनी एकपणे मग मी सावधच हो. पण मी सावध होण्यासाठी मला कळलं पाहिजे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अनाथानाथ जनार्दन जनार्दन जनार्दन. झालं ओके ठीक आहे. एका जनार्दनी एकपणे उभा काहीच नको मला अंदर तुझ्यात चैतन्य वैराग्य जन्म मृत्यूच नको. हे जे चाललंय पुनर्जन्म पुनर्विमरणम नकोच. अहो त्रास आहे हो. हा घातली काळ्या नळाची कुंडी हे काळ्या नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही त्यापेक्षा कमी वेळात जीव जातो दादा. सांस रुक जाएगी चलते चलते रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा निकल जाएगा दम निकल जाएगा निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. शम्मा बुझ जाएगी चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का किसी का. तुम्ही म्हणलात की मला वाटतंय मला येतंय का बघा. दुसरं काही नाही मोह दुसरं काही नाही. तुमचं कानावर गोड पडलं की मोह आवरत नाही ना. मला वाटतंय जमतंय का बघा हे की नाही. तुम्हाला खरं सांगू का मग तुम्ही रोहिदास महाराज असाल रामेश्वर महाराज असाल तुम्ही धन्यकुमार महाराज असाल तुम्ही इतके भाग्यवंत माणूस आहे ना. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद तुम्हाला माऊलींनी दिली. अजून श्रीमंती तरी काय पांडुरंगाने तुम्हाला द्यावी अजून द्यावं तरी काही मला कळत नाही. आता केशव महाराज असतील संकेत महाराज असतील तुमच्या दोघांशिवाय हे काहीच करू शकत नाही दादा बरं का. त्यामुळे तुम्ही ही जी नाही हे खरंच आहे महाराज बरं का. कोण ना बोलवी ते केशव संकेत विना असं काम आहे ते महाराज. हरी विना ते दोन्ही अवतार नाव संकेत दादा काय आणि केशव दादा काय पांडुरंग परमात्म्याचीच नावं आहेत आणि अगदी गोड. तुम्ही माणूस मी तुम्हाला खरं सांगू का आज चौथं वर्ष असेल. दशरथ दादा किती आहे 5वं आहे का कवर आहे बास ना आता 5वं वर्ष आहे महाराज बरं का. 13वं वर्ष आपल्या सोहळ्याचं आहे नवरात्र महोत्सवाचं. या काशाई देवीच्या चरणावर 13 महोत्सव तुम्ही केलेत आणि त्यातलं 5 वर्ष मी कीर्तन केलंय. मला खरं बघा विनोदाचा भाग सोडा पण आनंद वाटतो. का माहिती आहे
माणसं वगैरे कमी जास्त होऊ शकतात, कधी कमी कधी जास्त, कुठल्या गावात कमी कुठल्या गावात जास्त. पण माणसांची म्हणजे आपल्या चास्कर मंडळीची जी ऐकण्याची पद्धत आहे ना फार स्थिर आहे. खूप स्तब्ध राहून कीर्तन ऐकतात, शब्द न शब्द कान देऊन ऐकतात. आणि खूप गोड आहे ती माणसं त्याच्यामुळे. आणि त्यांना इतकी गोडी लागली आहे की मी खरं सांगू काय, माझ्यासारखा येडा कीर्तनकार सुद्धा चांगलं कीर्तन करतो ही सगळी या व्यासपीठावरल्या मंडळीची कृपा आहे, बाकी काहीच नाही महाराज. बरं का, ताकद आमच्या कीर्तनकारात काहीच नाही आहे. ही माणसं त्याला रंगदेवता आणतायत. ही गोड मंडळी असतील, पखवाज वादक असतील, टाळकरी मंडळी, तुम्ही ऐकणारी मंडळी, तुमच्यामुळं हे सगळं आहे. चासला यायचं म्हणलं की आनंद असतो. बाकी कुठं काय चांगलं भेटल नाही भेटल, पण सिस्टीम पासून ते नियोजनापर्यंत एकदम कडक असतं चासमध्ये महाराज, ते गोड असतं. आणि दादांचं तर काय, त्यांच्यामुळे आमच्या सगळ्याचे जीव शिल्लक आहेत महाराज. खूप सुंदर सिस्टीम देतात ते, इतकी गोड आवाज देतात, सगळ्यांना जितल्या तिथं कुठे काय द्यावं कुठे काय द्यावं हे परिपूर्ण ज्यांना कळतं. कारण हे काही हो का, किती मोठी महागाची साऊंड सिस्टीम असावी आणि त्याला कीर्तनाचं ज्ञान नसावं, तो कीर्तनकाराला गोड आवाज देऊ शकत नाही. मर्यादित सिस्टीम. आणि आज तर कंपाऊंडमध्ये कीर्तन आहे म्हणजे आवाज घुमतोय. मला वाटलं नाही की चांगली लागेल, कारण मोकळं नाही आहे. दरवेळेस आपण मोकळ्या पटांगणामध्ये कीर्तन करतो, हे कंजेस्टेड आहे. आणि या कंजेस्टेड एरियामध्ये इतकी गोड सिस्टीम लावणं खरंच कौतुक आहे तुमचं दादा. अगदी गोड आवाज देतो तुम्ही. यांना जे एवढा उत्साह येतो त्याचं कारणच तुम्ही आहे दादा. तुम्ही नाही ना नीट लावली सिस्टीम, हे काय वाजवते ती महाराज आहे की नाही. हे म्हणताल चल जा मरू दे तिकडं. नाही, ते कंटिन्युअसली देतात, आनंद घेत आहेत, त्याचं कारणच हे सगळं व्यवस्थित वातावरण असतं. त्यामुळं सगळीच माणसं त्याच्यामुळे गोड वाटतं कीर्तन करायला. पण देवा हे जे चाललंय ना जन्ममृत्यू, हे टाळता याची ताकद असावी, हे चैतन्य मिळावं आम्हाला. आणि हे चैतन्य मिळवण्यासाठी आम्हाला कळावं की तूच आमचं आहे, त्याच्या पलीकडे आमचं काही नाही आहे. आणि हे एकदा आम्हाला कळलं की आम्ही सावध होतो, उभा राहतो. आणि एकदा सावध झालो की आमच्यासारखं देखणं कोणी दिसत, शोभून दिसतो आम्ही, अगदी देखणं. त्याच्यासारखं देखणंच त्याच्या मुखात नाम आहे. मग ते देखणं आपल्यालाही मिळू शकतं. देखणे पण फक्त भजन करायचं आहे. विठो पाय रखो रखुमाई विठोबा